उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंना हिंदीचा मुद्दा राजकारणातल्या युतीपर्यंत घेऊन जाण्याची शक्यता आहे. दोन्ही भाऊ मनानं एकत्रच असल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं. तर या मोर्चामुळे राजकारणाची दिशा बदलेल असं मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडेंनी म्हटलंय. महाराष्ट्राच्या प्रश्नासमोर बाकीचे वाद क्षुल्लक असल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी एका पॉडकास्टमध्ये आधीच केलं होतं. त्या वक्तव्याचा अर्थ मोर्चात कळेल असंही त्यांनी काल सांगितलं होतं. राज ठाकरेंच्या टाळीला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला होताच. आता हिंदीच्या मुद्द्याविरोधातल्या मोर्चाच्या निमित्तानं दोन्ही भाऊ राजकीय युतीच्या दिशेनेही चालणार का, याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ते मनाने एकत्र आलेलेच आहेत. भाषा हा एक महत्त्वाचा विषय आहेच. मराठी माणसाचा स्वाभिमान, अस्मिता, मुंबईवरती होणारं आक्रमण या विषयावर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र आलो, मतभेद विसरून राजकीय, त्या प्रकारचा लढा उभं करण्याची गरज दोन्ही प्रमुख ठाकरेंना वाटते आहे. विचार आणि मन तसे वेगळे असायचं काही कारण नाही, ते एकच आहे. आणि आपली जी अपेक्षा तसं व्हायला काही हरकत नाही असं महाराष्ट्रातील तमाम जनतेला, फक्त शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे असं वाटतं. उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी हिंदीच्या मुद्द्यावर संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. नेमकं हे ठरलं कसं, याबद्दल खासदार संजय राऊत आणि मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे या दोघांनी नेमकं काय सांगितलं आपण तेही पाहूयात.